गुड मॉर्निंग, जय भीम, नमो बुद्धाय. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेतच असणार आहात. तर आज आहे 14 एप्रिल. यस, म्हणजे सोन्याचा दिवस, ज्याची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघतो. म्हणजेच बाबासाहेबांचा वाढदिवस. आज आहे बाबासाहेबांची 133वी जयंती आणि काल रात्री आमच्याकडे ती सेलिब्रेट झाली. रात्री 12 वाजता केक नाही खाल्ला आम्ही. बघा, रात्री केक कटिंग झाली आणि आम्हाला केकच नाही भेटला. असं असतं का? घेऊन गेले होते आम्ही घरी केक कटिंगच्या वेळेस घरी निघून आलो. सो काल रात्री तसा तो मी ब्लॉग अपलोड केला आहे आणि तुम्ही बघितलाही असेल. तर आता मी दर्शन घेणार आहोत आमच्या घरामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण मुलं आता उठली आहेत, मी त्यांना फ्रेश करते. नंतर आम्ही दर्शन घेऊ. इंगळे साहेब सकाळीच त्यांना बाबासाहेब आणि तथागतांना पुष्प अर्पण करून ड्युटीला गेले. आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी फ्रेश वगैरे झाली. सो म्हटलं चला तुमच्यासोबत बोलूया. बाय बाय तर आता फ्रेश वगैरे झालं, नाश्ता वगैरे करणार त्याच्यानंतर. ओके, तर मंडळी आजचा बेत आहे आमचा पुरी, खीर आणि आमरस. यस, सो मी तो बनवणार आहे. मुलांना आधी फ्रेश करते, नंतर मी लागणार आहे स्वयंपाकाला. तेव्हा आपण स्वयंपाक करता करता बोलूया, कारण नंतर दिवस खूप छोटा आहे, पटकन निघून जाणार. कारण आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप लहान असतो. आज कामही पुरतात आणि एक्साइटमेंट असते, म्हणजे काय म्हणतात त्याला, उत्सुकता. कारण आज मिरवणूक पण आहे. रात्रीचा खूप जल्लोष छान झाला, आतिषबाजी झाली फटाक्यांची आणि हा दिवस पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट होतो, सगळ्यात महत्त्वाचं. सो हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर खरंच या दिवसाचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाही, खरंच शक्य नाही. तो आनंद इतका मोठा आहे मनामध्ये की खरंच काय सांगावं या दिवसाबद्दल. पण माझ्या मुलाला एवढं माहिती आहे की आज बाबासाहेबांचा वाढदिवस आहे. माझ्या दोघी मुलांना एवढंच कळते की आज बाबासाहेबांचा वाढदिवस आहे. पण ती पण खूप हॅपी आहेत. सो आता मी काय काय सगळ्यांना माहिती आहे. काय आहे सगळ्यांना माहिती? बाबासाहेबांचा बर्थडे. ओके, बघा सगळ्यांना माहिती आहे की आज बाबासाहेबांचा बर्थडे आहे. ओके, तर चला मी स्वयंपाकाला लागते. तर मग कारण 4 वाजता मिरवणूक आहे, तोपर्यंत आय होप इंगळे साहेब यायला हवेत, कारण मिरवणुकीमध्ये जायचं आहे. तर चला मग. ओके, कारण मलाही रेडी व्हायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, कारण मलाही साडी वेअर करायची आहे, कारण आज खूप छान स्पेशल दिवस आहे. सो मी पण रेडी तर मंडळी माझा झाला आहे अर्धा स्वयंपाक रेडी. मी बनवला आहे आमरस आणि बनवली आहे खीर. खीर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खिरीची खूप मोठी एक गोष्ट आहे, ती तथागतांशी रिलेटेड आहे. सो आम्ही कुठलंही चांगलं कार्य असू दे किंवा मग आमचे कुठलंही फंक्शन असू दे, म्हणजे कुठलंही 14 एप्रिल, बुद्ध पौर्णिमा किंवा एखादा कार्यक्रम असला, वास्तुशांती असली, काहीही असलं, दसरा असला, तरी आम्ही त्या दिवशी खीर बनवतो. सो आज मी खीर, पुरी आणि आमरस बनवला आहे. माझं सर्व झाले आहे. खीरपुरी आमरस आणि खीर झाली आहे माझी रेडी. मी बनवत आहे पुरी. सो मुलं बसलेली आहेत हॉलमध्ये. खरंच खूप एक्सायटेड आहे आज. मागच्या वर्षी आम्ही गावी होतो, या वर्षी आम्हाला जायचं होतं, पण इंगळे साहेबांच्या ड्युटीमुळे यावर्षी पॉसिबल झालं नाही. खूप मिस करत आहे, कारण आपण ज्या ठिकाणाहून बिलॉंग करतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपले मुलं रोहिलेले आहेत, तिथे गेल्यानंतर एखादा आनंद सगळ्यांसोबत साजरा करणं ही गोष्ट खरंच खूप वेगळी आहे. सो खरंच आम्ही खूप मिस करतो ते सर्व. मी बुलढाणा जिल्ह्यामधून बिलॉंग करते. मलकापूर माझं माहेर आहे आणि नांदुरा माझं सासर आहे. सो इंगळे साहेब आल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही जाणार आहे मिरवणुकीमध्ये. ओके, सो तुम्हालाही दाखवणार आहे मी आमच्या बदलापूर लोढा हेवनची मिरवणूक. सो ठीक आहे, मग मी आता होणार आहे मिरवणुकीसाठी रेडी. ओके, सो रेडी झाल्यानंतर सांगा मला मी कशी दिसते. ठीक आहे. तर मंडळी आम्ही झालो आहे तयार आणि माझी फॅमिली पण झाली आहे. हे बघा इंगळे साहेब. ओके, हे माझी पिला आहे आणि मी घातली आहे नऊवारी. आणि ओके, ही बघा माझी फॅमिली तयार. सम्यक, अनघा आणि इंगळे साहेब. आणि आता आम्ही निघालो आहे मिरवणुकीमध्ये. यस, आता निघणार आहे आमच्या लोढा हेवनची मिरवणूक आणि आम्ही. तर माझा आउटफिट कसा आहे सो तुम्ही नक्की सांगा मला. ओके, हे बघा. तर चला मग जाऊया आपण मिरवणुकीमध्ये. चला तुम्हाला मी रॅली दाखवते रॅलीमध्ये. ओके,
आहे